नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. मी तुमचा मित्र भूषण साळुंके तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मित्रांनो 411 पदांसाठी मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये खूप सारे पदे असणार आहे मित्रांनो. संगणक चालक, सहाय्यक, तंत्र सहाय्यक, शिपाई, क्लर्क असे भरपूर साऱ्या वॅकन्सींनी काढलेल्या मित्रांनो 411 पदांसाठी. या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. कोणती कोणते पदे असणार आहे, सॅलरी काय असणार आहे, तुमचे डाऊट वगैरे काय असणार आहे, अप्लाय कसं करायचं संपूर्ण मी सांगणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असते मित्रांनो आपल्या चॅनल. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून कृषी व संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य विभागाकडून मित्रांनो. ओके. दिनांक 13 डिसेंबर 2024 हा जी आर असणार मित्रांनो आपल्या समोर. याच्यामध्ये मित्रांनो आपण संपूर्ण प्रस्तावना जाणून घेणार आहोत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांवर राज्यामध्ये 1/2/2019 पासून राबवण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना रुपये 2000 प्रति हप्ता असा मिळतो मित्रांनो. पात्र शेतकऱ्यांना रुपये 2000 प्रति हप्ता म्हणजे प्रमाणे 3 समान हप्त्यामध्ये 6000 रुपये प्रतिवर्ष आपल्याला लाभ देण्यात येतो मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. ओके. तर प्रधानमंत्री त्याच्यानंतर दुसरा आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजना त्यामध्ये देण्यात येणारा प्रतिवर्षी शेतकरी 6000 रुपये अनुदानामध्ये राज्य शासनासाठी एकूण 6000 रुपये इतके असतात मित्रांनो. ओके. घालणारे असतात नमो शेतकरी महासन्मान योजनामध्ये पण इथं राबवण्यासाठी मित्रांनो संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आली आहे. तसेच पीएम किसान योजनेसाठी सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धती म्हणजे त्यांचे जे कार्य मित्रांनो चांगल्या पद्धतीने सुरक्षेमध्ये लेट न होता लवकरात लवकर कार्य झालेले पाहिजे व शेतकऱ्यांना इथं नाराजगी नको झाली पाहिजे कोणाला पण. त्यासाठी त्यांनी येथील निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे की त्यांनी इथं पद निर्माण केलेली आहे मित्रांनो की जेणेकरून काय झालेलं पाहिजे की लवकरात लवकर काम होतील व आणि लवकरात लवकर सगळ्यांचे हप्ते वगैरे अकाउंटला पडतील. खूप सारे जण बोलतात नुसते आपण खूप सारे व्हिडिओ बघितले अजूनपर्यंत पडलेले नाही, पण त्यांच्या कार्यपद्धतीसाठी त्यांच्याकडे मनुष्यबळच कमी असेल मित्रांनो. त्यासाठी टाइम लागतोच मित्रांनो. ओके. आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थी सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या महाराष्ट्र राज्य प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे. तर इथं मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणी करता केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजनांच्या अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने सव्य नोंदणीकृत लाभार्थी मान्यता प्रदान करणे व पोर्टलवरील विविध दुरुस्त्या भावी लाभार्थ्यांपासून वंचित लाभार्थी ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते आधार संकलन करणे व भूमी अभिलेख नोंद अवगत करणे, लाभार्थ्यांनी भौतिक तपासणी करणे, चुकीचे अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे. ओके. अशा पद्धतीने इथे कामं असणार आहे. मयत लाभार्थ्यांच्या पोर्टलची नोंद घेणे, त्यानंतर मयत लाभार्थ्यांना वारसाची नव्याने नोंदणी करणे तुमचे कामं असणार आहे. तर लक्षात घ्यायचे सव्य नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंतिम मान्यतेचं प्रदान करणे नाकारणे याबाबत प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. सदर दोन्ही योजनेच्या कामासाठी व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात रिक्त असलेली पदे विचारता घेता योजनेच्या प्रभावी मित्रांनो अंमलबजावणीसाठी सव्य जिल्हा व तालुका स्तरांवर आवश्यक असलेल्या आपल्याला इथं
411 पदांचा मनुष्यबळाचा सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावनात मान्यता देण्याची विनंती आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो इथं दिलेले आहे त्यांनी की पत्रामध्ये इथं विस्तार व प्रशिक्षण यांनी केली होती मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मित्रांनो आता सदर विनंतीस अनुसरून सादर करता आलेल्या प्रस्तावनात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव वित्त विभागाच्या उपसमितीच्या 10/10/2024 रोजीच्या पार पडलेल्या बैठकीत मान्यता प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनाकरता अंमलबजावणीसाठी जिल्हा व तालुका स्तरांवर आवश्यक असलेल्या 411 मनुष्यबळाची सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके, आपल्याला जी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे ज्यांना पण जॉब करायचा असेल तर बाह्य यंत्रणेमध्ये. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा व तालुका स्तर आवश्यक असलेली खालीलप्रमाणे 411 मनुष्यबळांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो सांगण्यात येत आहे. आता नियुक्ती करण्यात येणाऱ्या कार्यालयांची नावे म्हणजे जिथं आपल्याला कामकाज करायचे ते कार्यालय कोणते कोणते ते बघून घ्यायचे. पदनाम आणि आवश्यक आपल्याला पद किती असणार ते दिलेले मित्रांनो. आता सगळं आपण बघणार आहोत. आता पहिलं जे असणार आहे तर कार्यालय अपर सचिव कक्ष 11 कृषी व पदम विभाग मंत्रालय मुंबई करतात. मंत्रालय मुंबईसाठी असणार आहे मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये जे असणार मित्रांनो कार्यालयीन सहाय्यकसाठी इथे 1 पद असणार आहे मित्रांनो. त्यानंतर संगणक चालकसाठी तर 3 पद असणार आहे मित्रांनो याच्यासाठी. ओके, 2 नंबरला NIC मुंबई करता असणार आहे मित्रांनो. तंत्र सहाय्यकसाठी इथे 1 पद असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो PM किसान राष्ट्रस्तरीय अंमलबजावणी कक्ष कृषी आयुक्तालय पुणेसाठी असणार मित्रांनो वॅकन्सी इथं सगळ्यात बघू शकता तुम्ही आता. सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियरसाठी 1 वॅकन्सी, तंत्र सहाय्यकसाठी 6 वॅकन्सी, कार्यालयीन सहाय्यकसाठी 1 वॅकन्सी, संगणक चालकसाठी 8 वॅकन्सी आणि आता शिपाईसाठी 1 वॅकन्सी अशा पद्धतीने असणार आहे मित्रांनो. ओके, जिल्हा नोडल अधिकारी PM किसान तथा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय मुंबई व मुंबई शहर वगळून संगणक चालकसाठी 34 पदे असणार मित्रांनो. ओके, जास्त पदे सगळ्या याच्यामध्ये आता. आणि तालुका नोडल अधिकारी PM किसान तथा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सर्व मुंबई व मुंबई शहरामधील तालुके वगळून मित्रांनो इथे संगणक चालकसाठी 355 पदांसाठी भरती मित्रांनो या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी. ओके, एकूण मित्रांनो इथं आपल्याला 411 पदांसाठी भरती असणार आहे मित्रांनो. ओके, तर मित्रांनो आपल्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. तर बघू शकता तुम्ही सदर बाह्य यंत्रणेमार्फत घ्याव्यात पदांची खालील अटींची अधिक राहून मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो. ओके, योजनेच्या अंमलबजावणीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येणाऱ्या प्रस्तावित एकूण 411 मनुष्यबळासाठी आवश्यक खर्च प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रशासकीय खर्चासाठी प्राप्त होणाऱ्या निधीमधून खर्च आपल्या करता येईल मित्रांनो सांगण्यात आलेला आहे. निधीमध्ये आपल्याला कमी पडल्यास नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासह बाह्यस्थ संस्थेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळासाठी उपलब्ध होणाऱ्या वार्षिक तरतुदीच्या 1% इतक्या निधीतून भागवण्यात यावं मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी दिलेलं आहे प्रधानमंत्री किसान सन्मान PM किसान ज्याला आपण म्हणतो या योजनेअंतर्गत चालू वर्षी अंदाजे 7.5 कोटी निधी प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेने अंतर्गत चालू निधी म्हणून मूळ तरतूद म्हणून 60 कोटी इतकी असून इतके खर्चास आपल्याला प्रत्येक एका टक्क्यामध्ये 60.60 असे निधी कोटी आपल्याला उपलब्ध होईल. सदर आपल्याला मित्रांनो प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध तरतुदीमधून उपलब्ध मनुष्यबळावरील चालू खर्चामधून भागवण्यात यावा सांगण्यात आलेले आहे मित्रांनो. ओके, आता याच्यामध्ये मित्रांनो या प्रस्तावामध्ये मान्यता देण्यात येणाऱ्या मनुष्यबळाबाबत कृषी विभागाच्या इतर योजनांचे काम देखील करून घेण्यात यावे जेणेकरून ते पूर्ण वेळ कार्यरत राहील. तर मित्रांनो याच्या मनुष्यबळामधून आपल्याला इतर सुद्धा कामे असणार आहे. आता इथे दिलेली त्यांनी बघू शकता तुम्ही
ते कृषीवाल्यांचे सगळे कामं आपल्याला इथं करावे लागणार आहे संपूर्ण. ओके. अशा लक्षात द्यायचं आपल्याला. अदर जे कामं असतील कृषीची पण ते पण आपल्याला कामं करावी लागणार आहेत. जे पण असतील ते पण शेतकऱ्यांसाठी. ओके. त्यानंतर मित्रांनो, यंत्रणेमार्फत घेण्यात येणाऱ्या संगणक चालक आणि मानधन NIC येथे कार्यरत संगणक चालकांना दिलेल्या मानधनापेक्षा जास्त असणार नाही. ओके. अशा पद्धतीने लक्ष द्यायचं, लक्षात द्यायचं. यंत्रणेमार्फत सेवा घेताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची क्षमता आयुक्त कृषी यांनी घ्यावी. सदर मनुष्यबळाच्या सेवा यंत्रणेच्या मार्फत संबंधित विभागीय कृषी सहसंचालक यांच्या स्तरावरून घेण्यात याव्यात. तसेच राज्य स्तरांवर नियुक्त करण्याच्या मनुष्यबळाबाबत कार्यवाही कृषी संचालक ठाणे व कृषी आयुक्तालय स्तरासाठी आवश्यक मनुष्यबळाबाबत कार्यवाही म्हणून सहसंचालक पुणे यांच्या स्तरांवर करण्यात यावी. मित्रांनो, सदर पदे मित्रांनो ही केवळ योजनांच्या कालावधीकरिता निर्माण करण्यात येत आहे. योजनांची कालावधी जोपर्यंत नाही तोपर्यंत राहणार आहे मित्रांनो हे पदे. योजना कालावधीनंतर सदर सर्व पदे आपोआप निरसरित होतील मित्रांनो. ओके. म्हणजे त्यांचा म्हणायचा अर्थ असा आहे मित्रांनो, योजना जोपर्यंत चालू राहिली योजनेसाठी आपल्याला इथं कामकाज करायचं. योजना ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी तुमचं पण इथून काम समाप्त होणार आहे मित्रांनो. लक्षात द्यायचं आहे. ओके. यंत्रणेद्वारे म्हणजे काम तुम्ही खटांतरित तत्वावर आहे की तुम्हाला खटांतरित स्वरूपात ते घेतील मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. प्रस्तुत शासन निर्णय नियोजन विभागाने त्यांचे अनौपचारिक संदर्भ, त्याच्यानंतर मित्रांनो दिनांक 11/12/2023 वित्त विभागाने त्या अनौपचारिक संदर्भ अनुक्रमे मित्रांनो इथं दिलेलं आहे. त्यांनी 6/3/2024 मध्ये दिलेल्या 3/10/2024 मध्ये दिलेल्या सहमतीमध्ये सचिव यांच्या अध्यक्षतेखालील सेवा प्रधान सचिव त्यानंतर उपसमिती 10/10/2024 रोजीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यता तसेच प्राधिकरणाने मान्यता निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. हा जो GR आलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीचा GR आहे. तुम्हाला पदे दाखवलेली आहे. एवढे पदे असणार आहे. हे जे पदे द्वारे घेण्यात येणार आहे जोपर्यंत योजना चालू तोपर्यंत असणार आहे मित्रांनो. तुम्ही कामाला तिथं नंतर तुम्हाला इथून आपोआप इथून तुम्हाला काढण्यात येईल मित्रांनो. ओके. तुम्ही खटांतरित स्वरूपामध्ये इथं असणार आहे. जर तुम्हाला इथं अप्लाय करायचं असेल तुम्ही करू शकता मित्रांनो. अप्लाय करण्यासाठी यांनी अजून काही फॉर्म वगैरे चालू केलेले नाहीये. ज्या दिवशी फॉर्म वगैरे चालू झाले मित्रांनो ते मी स्वतः तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन मित्रांनो. ओके. आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला अपडेट देऊन देईल. तर तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्त मित्रांना शेअर करा मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी आणत असतो. ओके. आणि PDFची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवरून डाउनलोड करून घ्यायची. तिथे तुम्हाला मला मेसेज पण करू शकता मित्रांनो. माझ्याशी काही बोलायचं असेल तुम्हाला आणि काही शंका वगैरे असेल तर कधी पण तिथं मला विचारा तुम्ही. याची अपडेट वगैरे आली तर टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला मी नक्कीच देणार आहे मित्रांनो. ओके. आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवायचं. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर मित्रांनो. ओके. असे जॉब रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी योजना रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू.